सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये एक बातमी हमखास बघायला मिळते. कांदा महागला. कांद्याच्या 2 सीझनमध्ये असलेल्या फरकामुळे हे घडतं. पण यंदा ऑगस्ट महिना संपण्यापूर्वीच कांद्याचे दर अचानक भडकलेत. कांद्यामुळे सरकार पडण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे यावर लगेच उपाय देखील केले जातात. गेल्या 2 वर्षांपासून केंद्र सरकारनं सुरू केलेल्या कांदा एक्सप्रेस यंदा देखील धावू लागल्यात. मात्र याला नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध केलाय. मात्र साखरेसह अनेक चीजवस्तू महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कांदा एक्सप्रेस पुन्हा रुळावर. नाशिकहून 4 दिशांना कांदा रवाना होणार. नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा निर्णयाला विरोध. आपल्या देशात कांदा हे कदाचित सर्वात महत्त्वाचं राजकीय पीक असावं. आजवर या कांद्याने अनेक सरकारांच्या नाकाला कांदा लावण्याची वेळ आणली आहे. त्यामुळेच कांद्याची थोडीशी भाववाढ झाली की कोणतंही सरकार खडबडून जागं होतं. आताही तेच घडलंय. देशाच्या अनेक शहरांमध्ये कांद्याचे दर भडकले. बाजारातला उन्हाळी कांदा संपतो आणि खरीपाचा येण्यास अवधी असतो. अशा सप्टेंबर-ऑक्टोबरच्या लीन सीझनमध्ये हे दरवर्षी होतं. मात्र यंदा ऑगस्टमध्येच कांदा दर भडकल्यामुळे केंद्र सरकार सावध झालंय. परिणामी सरकारनं कांद्याचा बफर साठा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातून दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई, मदुराई, कोचीला रेल्वेने कांदा पाठवण्यास सुरुवात झाली. नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकात दिल्लीला कांदा नेण्यासाठी 21 डब्यांची मालगाडी मंगळवारी दाखल झाली आहे. केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी नाशिक जिल्ह्यामधून नाफेड व NCCF मार्फत बफर स्टॉक कांद्याचा खरेदी करण्यात आलेला होता. आज दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर वाढल्याने तेथील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातून जो आहे तो बफर स्टॉक आज दिल्लीकडे रवाना होत आहेत. या मालगाडीतून 480 टन कांदा राजधानी दिल्लीच्या दिशेनं रवाना करण्यात येतोय. मात्र आता कुठे कांद्याला चांगला भाव मिळू लागला असताना बफर स्टॉक बाहेर काढण्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध आहे. ग्राहकांचं हित बघता पण शेतकरी हित कधी बघणार असा सवाल करत शेतकऱ्यांनी प्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिलाय. ज्यावेळेस नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून हा कांद्याची खरेदी होत होती त्यावेळेस केंद्र सरकार पण आणि राज्य सरकारमधील मुख्यमंत्र्यासारखे जबाबदार व्यक्ती म्हणत होते की नाफेड आणि NCCFची जी काही योजना आहे ती योजना म्हणजे शेतकरी हितासाठी आहे, शेतकऱ्यांचा मालाला योग्य दर मिळावा यासाठी आहे. पण त्यावेळी त्यांनी मार्केट कमिटीच्या दरापेक्षा कमी दराने हा कांदा खरेदी केला आणि आज आम्ही 5-6 महिन्यापासून पोराप्रमाणे जो कांदा जपून ठेवलेला आहे त्या कांद्याला आज कुठेतरी योग्य दर मिळायला 5-6 दिवस सुद्धा झाले नाही. ज्या कांद्याला पिकवण्यासाठी आम्हाला 30 रुपये किलोने खर्च येतोय तो कांदा आज 35 ते 40 रुपये किलो दराने विकतोय. म्हणजे 5-10 रुपये फक्त आम्हाला किलो मागे मिळत आहे. शासनाला आम्ही आवाहन करणार आहे, जर आपण चुकीचं धोरण राबवणार असेल तर ह्या मतदारसंघाचे खासदार आदरणीय वगैरे सर यांच्याशी आम्ही सकाळी बोललो, यांना घेऊन आणि हजारो शेतकऱ्यांना घेऊन रेल रोको आणि रास्ता रोको सारखे आंदोलनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होईल. लासलगाव स्टेशनवर मालगाडी तयार असली तरी लोडिंगसाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात NCCFनं अद्याप कांदा आणलेला नाही. शिवाय निफाडहून आसामची राजधानी गुवाहाटीला पाठवण्यात येणारा कांदा एक्सप्रेसलाही अचानक ब्रेक लागल्याचं समजतंय. त्यामागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एकीकडे देशभरात कांदा महागला असताना राज्यातही दरांचा भडका उडालाय. काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलोनं मिळणारा कांदा आता दुप्पट भाव खाऊ लागलाय. घाऊक बाजारात कांद्याचे दर 40 ते 45 रुपये किलोवर गेलेत. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 70 रुपये किलोवर जाऊन पोहोचलाय. नाशिक, जुन्नर, पुणे या भागात झालेल्या पावसामुळे कांद्याचं उत्पादन खराब झाल्यामुळे आवक घटली आहे. खरीपाचा कांदा बाजारात येण्यास अद्याप 2 ते 3 महिन्यांचा अवधी असल्यामुळे भाव चढेच राहण्याची शक्यता आहे. कांद्याचे दर सुद्धा गगनाला भिडलेले आहेत. मी सध्या APMC मार्केटमध्ये आहे आणि वाशी APMC मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक ही महाराष्ट्रातनं होत असते. नाशिक असेल, पुणा असेल, जुन्नर असेल या पट्ट्यातनं आहेत तो कांदा या वाशीच्या बाजारामध्ये येत असतो. रोज साधारण 90 ते 100 गाड्यांची आवक ही या मार्केटमध्ये होत असते. जर आपण कांद्याचे दर पाहिले तर 20 ते 25 रुपये होलसेल मार्केटला मिळणारा कांदा आता 35 ते 40 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेला आहे. केवळ कांदाच नव्हे तर गेल्या काही दिवसांमध्ये गहू, ज्वारी, डाळींसह साखरेचेही दर वाढलेत. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे अनेकांच्या स्वयंपाकघराचं बजेट कोलमडत आहे. त्यातच साखरेच्या दरवाढीवरून राज्यात राजकारण रंगल्याचंही बघायला मिळतंय.
साखरेच्या दरवाढीत 22 ते 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलाय. साखरेचे भाव वाढले तर आपल्याला 2-4 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे. पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी या आरोपांबाबत कानावर हात ठेवतानाच ग्राहक आणि शेतकऱ्यांचं हित जपण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं म्हटलंय. निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठेच्या माध्यमातून तो त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे. 48 लाख टन साखर गायब आहे असे त्यांचा आरोप आहे. असं गायब वगैरे साखर कुठं असं नसतं. शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी साखरेचा स्टॉक तपासला जातो, प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे हे केलं जातं. असं गायब वगैरे म्हणजे मला तर माहीत नाही. आता शेट्टी साहेबांना काय माहिती आहे ती त्यांनाच आपल्याला विचारलेलं बरं होईल. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. साखर विक्रेते आणि पुरवठादारांनी 15 दिवस पुरेल इतकाच जास्तीत जास्त साठा करण्याचे आदेश सोलापुरात देण्यात आले. 15 दिवस पुरेल एवढाच साठा ठेवावा जेणेकरून बाजारात साखरेची कमतरता पडणार नाही आणि साखरेचा कृत्रिम तुटवडा तयार होणार नाही. त्यामुळे आमच्याकडून सगळ्यांना असं आव्हान आहे की कुठल्याही अन्नप्रक्रिया उद्योग असो, शीतपेय उद्योग असतील, त्यामध्ये आणखी मिठाई उद्योग असतील, यांनी त्यांना लागणारी जी साखर आहे प्रतिमाह त्याच्या फक्त 15 दिवस पुरेल एवढाच साठा ठेवावा. त्यापेक्षा जास्त साठेबाजी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. साखरेचे दर वाढल्यामुळे सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्यात खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली. कारखान्याकडून प्रत्येक सभासदाला दरवर्षी 50 किलो साखर माफक दरात दिली जाते. सणासुदीला मागणी वाढल्यामुळे झालेल्या दरवाढीचा फायदा घेण्यासाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी कारखान्यात गर्दी केली. दुसरीकडे अचानक दरवाढीमुळे सावध झालेल्या केंद्र सरकारनंही साखर आयातीच्या नियमात बदल केलाय. टॅरिफ रेट कोट्याअंतर्गत आयात केलेली रिफाईंड साखर 2 महिन्यात विकणं आता बंधनकारक असेल. कांदा असो की साखर, मागणी वाढली की दरवाढ होणार हे बाजाराचं गणितच आहे. अशा वेळी सरकारनं बफर स्टॉक काढला तर त्याचं ग्राहकांकडून स्वागतच होईल. मात्र हे करताना कांदा किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही हे पाहणं देखील सरकारची जबाबदारी आहे. नाशिकहून संदीप जेजूरकर आणि नवी मुंबईहून विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट ABP माझा.